हॅलो, गुड मॉर्निंग. मी अंकिता लेंडवे. तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज दिवाळीचा फर्स्ट फराळ बनणार आहे लाडू. त्याच्या अगोदर माझं सकाळचं रुटीन शेअर करते. तर मी इथं बनवायला लागलेली पिठलं. तर आज एकादश असल्यामुळे आमच्या घरात दोघे जेवणार होते, त्यांच्यासाठी बनवते पिठलं. माझी आणि माझ्या सासूबाईंची होती एकादश. तर छान अशी फोडणी दिली. इथं पाहू शकता पिठल्याला, आणि मस्त असं उकळलं सुद्धा पिठलं, वैरलं सुद्धा. त्यानंतर आहोने कॅडबरी आणलेली, आणि कॅडबरी सई म्हणत होती मला आधी. इथं त्यानंतर मी कपडे धुसतर सासूबाईंनी चालू केलं कळ्या पाडायला. चुलीवरती आम्ही कळ्या पाडवतो. पाहू शकता आम्ही दोघी कळ्या कशा पाडतो. छान असं 2 किलो पीठ भिजवलं, आणि त्यानंतर चुलीवरती कळ्या पाडायचं सुरू केलं. पाहू शकता किती धूर येतो तरीही. पण ज्या चुलीवर कळ्या पडतात ना, त्या गॅसवर शेगडीवर अजिबात पडत नाही. छान तर अजिबात होत नाहीत चवेला. चुलीवरती एकदम छान अशी चव येते. काय काय रेसिपी टाकली, म्हणजे काय काय केले ना, कसं कसं केले लाडू, ते पाहण्यासाठी मोठा ब्लॉग नक्की पहा. नक्की शेअर करीन मी मोठा ब्लॉग. तर इथे माझं आणि सासूबाईचं चालू होतं कळ्या पाडण्याचं, आणि धूर खूप लागत होता तरी पण. सई मध्येच लुडबुड करत होती. आहे सई पण येते नंतर. त्यानंतर अशा साध्या कळ्या पाडून झाल्या. त्यानंतर कलरच्या कळ्या पाडायच्या, हिरवा, केसरी. त्यानंतर अशा कलरफुल कळ्या पाडून झाल्या. त्यानंतर अशा हलवल्या, सगळ्या मिक्स केल्या. त्यानंतर पाक करायचा चालू झाला. तर इथं 2 शेर पाक करण्यासाठी साखर घेतली आणि अशी ढवळली. त्यानंतर मी सासूबाई पाक करूस तर मी तर शाबू करण्यासाठी आलते. पाक बघायला आले तयार झालाय का. पाक तयार झाला, त्यानंतर पाक ओतून ढवळला. त्यानंतर मी आणि सासूबाईंनी गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधून घेतले. खूप हाताला चटके वाजत होते तरी पण लाडू बांधले. पाहू शकता तुम्ही. सई पण कशी लुडबुड लुडबुड करते पहा, बघा, मध्येच तिचं चालू असतं. त्यानंतर आपले लाडू तयार आहेत. पाहू शकता तुम्ही कसले भारी लाडू झालेत. आणि माझा मिनी ब्लॉग आवडला तर इथे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.